राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीचा 3 तिघाडा पाहायला मिळतोय। मात्र काम बिघाडा नाहीये अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। राज्यसभेच्या जागेवरून तिन्ही पक्षांमध्ये बोलणी सुरू आहेत, एकमतानं निर्णय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। महाविकास आघाडीचं हा 3 तिघाडा आहे। हा 3 तिघाडा आहे, पण काम बिघाडा नाही हे लक्षात ठेवा। 3 तिघाडा नक्की आहे। काँग्रेसचा निर्णय दिल्लीत होणार, काय करायचं। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत आहे। 3 पक्ष एकमेकांशी बोलत आहेत, ती बोलणी संपत नाहीत। प्रत्येकाची इच्छा आहे। एक जागा आहे, एकाच जागेवरून 3 पक्षात सातत्यानं चर्चा सुरू आहे, शेवटच्या मिनिटापर्यंत सुरूच राहील। त्याच्यामुळे आता पाहू। तुम्हीच सांगितलं होतं की शरद पवार हे इच्छुक आहेत। 100% इच्छुक आहेत, ते इच्छुक आहेत हे खरं आहे, पण महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेतला जाईल आणि म्हणूनच जयंतराव पाटील हे उद्धव ठाकरेंशी बोलतायत, उद्धव ठाकरे काँग्रेसच्या नेत्यांशी बोलतायत। जो निर्णय होईल तो एकमतानेच होईल। काल जयंत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातही चर्चा झाली। हो आहे ना दावा, का दावा नसावा? दावा का नसावा? प्रत्येकजण आपापला दावा सांगतच असतो, कारण प्रत्येक पक्षाचा सदस्य निवृत्त झालेला आहे आणि राज्यसभेमध्ये आपला सदस्य असावा हे प्रत्येकाला वाटतं। शिवसेनेला जास्त वाटतं। याचं कारण असं आहे, शिवसेना हा सुद्धा एक प्रादेशिक पक्ष आहे आणि किमान आमचे 2 प्रतिनिधी हे असावेत राज्यसभेत, ही पक्षप्रमुखांची भूमिका आहे। त्यांना काय टिकवण्याची चिंता आहे त्याला कोणी विचारत नाही आहे। आता ह्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र ते येतील का नाही यावर शंका आहे। कुणाचंच संख्याबळ नाही आहे। एकीकडे शरद पवारांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं आहे, दुसरीकडे आमच्याच पक्षाचा उमेदवार पाहिजे असंही सांगितलं जातं आहे। एकाच पक्षातून 2-2, 3-3 स्टेटमेंट हे वेगवेगळे दिले जात आहेत आणि काँग्रेसने आतापर्यंत त्यांची भूमिका उघड केली नाही। म्हणून राज्यसभेवर आता कोण, यापेक्षा त्यांच्यात असलेली किती प्रमाणात फूट होते याकडे आपल्याला पाहावं लागेल।